मी दरवेळेला माझ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आवर्जून हाच उल्लेख करतो की आपण सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनी आहोत. आता मला जो विषय दिलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भाने या सगळ्या चळवळीबद्दलचा, तर मी अर्थातच ते बोलेनच. पण म्हणजे माझ्या एका मित्रांनी, डॉक्टर आहे तो, राज सर पण इथं आहेत, तर त्यांनी डायबिटीसवर एक पुस्तक लिहिलं आणि त्यांनी मला बोलावलं होतं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला. तर मी सुरुवातीला 1.5 मिनिट डायबिटीस वर बोललो. मग मी सांगितलं डायबिटीस पेक्षा एका भयंकर रोगाबद्दल मला माहिती आहे, त्यामुळे त्या रोगाबद्दल म्हणजे RSS बद्दल, नागपूरच्या गुरांच्या डॉक्टर बद्दल, पप्पू गोळवलकर बद्दल, 35 पुरणपोळ्या खाणाऱ्याबद्दल, नॉन बायोलॉजिकल बद्दल आणि तडीपार बद्दल असं त्यानंतरचा 48 मिनिट बोललो आणि मग परत शेवटचा 1.5 मिनिट डायबिटीस बद्दल बोललो. त्यामुळे याबद्दल तर मी बोलणारच, कारण माझा अजेंडा फिक्स आहे 100%. मी लहान असताना माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की ज्याचे 2 आटे ढिले असतात ना, तोच या जगात काहीतरी करतो, तोच काहीतरी करू शकतो. त्यामुळे मी देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा लोकांचे आटे ढिले करण्याचा प्रयत्न करत फिरत असतो आणि तो करत राहणार, त्यातही काही शंका नाही. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. याचं कारण अंमलबजावणी करणारे जे सगळे आहेत सत्तेत बसलेले, त्यांचा इंटेलिजन्सच आर्टिफिशियल आहे. म्हणून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मधले जॉब्स असतील, गव्हर्नमेंट सेक्टर मधले जॉब्स असतील, बिझनेसेसची लागणारी वेगवेगळ्या प्रकारची लायसन्सेस असतील, लोन घ्यायचं असेल, काही सर्टिफिकेशन्स हवे असतील, किंवा क्राईम रेकॉर्ड्स चेक करायचे असतील, इन्शुरन्स बद्दलचे काही पॉलिसी डिसिजन्स असतील किंवा द्यायचे असतील, तर तोपर्यंतचा डेटा त्या बाबतीतला हा चेक केला जातो. आणि मग तो डेटा चेक करत असताना आतापर्यंतचा जो डेटा आहे तो भरणारे, डेटा एंट्री करणारे कोण आहेत आहे आपल्याला माहिती आहे, कारण तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची यंत्रणा त्या डेटाला रिफर करते आणि त्याप्रमाणे त्याचा जो डिसिजन असेल तो देते. आता त्याचा परिणाम असा होतो, आणि हे ऍक्च्युअली मी प्रयत्न करतोय की हे कोणीतरी प्रायव्हेट बिल म्हणून संसदेमध्ये आणावं, तर त्याचा परिणाम थेटपणाने हा होतोय की बिझनेस लोन यासाठी ज्या वेळेला ती पर्टिक्युलर बँक ऍप्लिकंटचा डेटा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सिस्टीमला फीड करते आणि विचारते की याला लोन देणं योग्य आहे का नाही, त्यावेळेला तो आतापर्यंत किती लोकांनी लोन घेतली, ती कुठल्या जातीतली होती, ती कुठल्या प्रवर्गातून आलेली होती, त्यातल्या किती जणांनी परतफेड केली, याचा सगळ्याचा डेटा काढतं. आणि मग त्याच्या डेटामध्ये तोपर्यंत त्या बँकेने ठराविक लोकांना दिलेली असतात लोन, आणि मग तो म्हणतो की माझं सिस्टीम सांगते की तुम्ही क्वालिफाय होत नाही या लोनसाठी, आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाकारेल. हे प्रत्येक ठिकाणी होईल. हे लोनच्या बाबतीमध्ये होणार, हे नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये होणार, हे इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये होणार, कारण डेटा एंट्री करणारी व्यवस्था एका विशिष्ट मानसिकतेची आहे आणि तोपर्यंतचा बहुसंख्य डेटा. म्हणजे मला सतत कायम हे सांगायला लागतं की स्वातंत्र्य जरी 47 साली मिळालं तरी अनेक वर्ष शिक्षण यंत्रणा किंवा शिक्षण क्षेत्र हे त्याच उच्चवर्णीयांच्या ताब्यामध्ये होतं. त्यामुळे त्यानंतरच्या अनेक पिढ्यांवरचं शिक्षणाचं नियंत्रण हे त्याच पद्धतीने त्यांनी ठेवलं. उद्या अशाच पद्धतीच्या गोष्टींमध्ये जर तोच डेटा एंटर होणार असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ती सिस्टीम काय ठरवेल, अपात्रच ठरवेल, यात काही दुसरी शंका नाही. आणि म्हणून याच्याबद्दल या अर्थाने अलर्ट राहणं हे खूप महत्वाचं आहे. गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या पद्धतीचे गुन्हे कोणी कोणी केले याचा समजा डेटा आला, गुन्हे कसे नोंदवले जातात, गुन्हे कसे कोर्टांमध्ये जातात, हे सर्व आपल्याला माहिती आहे. इथं म्हणजे नामवंत वकील बसलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा कास्टिझम, कास्ट डिस्क्रिमिनेशन हे कशा पद्धतीने येत असतं हे पावलोपावली पाहिलेलं आहे. आणि मग तो डिस्क्रिमिनेशन केलेला डेटा जर सिस्टीमला दिला जाणार असेल तर त्याच पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स हा नंतरच्या सर्च इंजिनला दिला जाणार आहे. आणि म्हणून याबद्दलचं खूप
अलर्ट राहणं, खूप त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करणं. म्हणजे मला हे माहिती आहे की प्रश्नांची नसबंदी झालेल्या काळामध्ये आपण आहोत, की प्रश्नांना नसबंदीच करून टाकली आहे. त्यामुळे आणि विरोधाची भ्रूण हत्याच करायची आहे या सरकारला. कोणीही प्रश्न विचारायचे नाहीत. ते शाखांमध्ये जसं चालतं की प्रश्न विचारायचे नाहीत, एकचालकानुवर्तीत, तो जे सांगेल तसंच फक्त करायचं. आज्ञाधारक, याच्या पलीकडे तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही बुद्धी चालवायची नाही, तुम्ही प्रश्न विचारायचे नाही, तुम्ही विरोध सुद्धा व्यक्त करायचा नाही. ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था शाखांमधली आता देशभर येते. आणि म्हणून याच्यासाठी आपण सावध राहणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण ही जयंती साजरी केली, जयंतीनंतर आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आहोत. मला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ज्या 3 शिकवणी अत्यंत महत्वाच्या वाटतात आणि मरेपर्यंत वाटतील. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या 3ही गोष्टीवरती मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात हल्ला केलेला आहे. शिक्षणावर हल्ला केलाय, शिकण्यावर हल्ला केलाय, संघटित होण्यावर हल्ला केलाय आणि संघर्ष करण्यावरती हल्ला केलाय. गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने म्हणजे मार्च महिन्यामधल्या 18,000 शाळा पकडून 84,000 शाळा बंद केल्या आहेत शासकीय. 84,000 शासकीय शाळा गेल्या 11 वर्षात बंद केल्या आहेत. आता या शासकीय शाळांमध्ये कोण रानडे, आपटे, फडके, गोपटे जातो का? या शाळांमध्ये सर्व बहुजन समाजाची मुलं शिक्षण घेतात आणि या सगळ्या बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून दूर केलंय. धोरणातून निर्णय घेतलाय, पॉलिसी डिसिजन मधून शिक्षणातून बाहेर काढलं आणि आतापर्यंत नाव घेत असलेल्या प्रत्येक महापुरुषाचा संघर्ष हा शिक्षण कसं सार्वत्रिक होईल, शिक्षण हा कसा मूलभूत हक्क होईल. 2014 पर्यंत म्हणजे UPA 2 सरकारमध्ये सुद्धा शिक्षण मूलभूत हक्क केला गेला, इथपर्यंत चालला होता. आता तो शिक्षणाचा मूलभूत हक्क कागदावर जरी असला तरी धोरणात्मक निर्णय घेतला पटसंख्येच्या नावाखाली. आणि पटसंख्येच्या नावाखाली निर्णय घेतला. या 84,000 शाळांमधली 44 लाख मुलं, 50 जरी धरली तरी 42 लाख मुलं शिक्षणापासून दूर केली दरवर्षी. या 84,000 शाळांमधले 4 लाख शिक्षक बेरोजगार केले. या 4 लाख शिक्षकांचा हक्काचा मिळणारा पगार बंद केला. त्यांच्या बायकांना लाडक्या बहीण बनवलं. म्हणजे नवऱ्याचा हक्काचा पगार काढून घेतला आणि बायको बनली लाडकी बहीण, तिला देते 1,500 रुपये. त्यात घर चालणार आहे का? आणि मग त्यात पुन्हा आता नवीन अटी, शर्ती वगैरे हे सगळे प्रकार सुरू झालेलेच आहेत. हा प्रकार आहे. दुसरा, आपल्याला सर्वांना माहिती आहे नवीन शैक्षणिक धोरण आलं. पहिल्यांदा 5 पानाचं नवीन शैक्षणिक धोरण आलं. सगळ्यांनी वाचलं, वावा काहीतरी बदल होतोय असं सगळ्यांना वाटलं. आता त्याचं डिस्क्रिप्शन आलं 732 पानाचं. 732 पानाचं. इयत्ता 6वी पासून व्होकेशनल ट्रेनिंग कंपल्सरी. व्होकेशनल ट्रेनिंग कुठल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या व्होकेशनचं घ्यायचं हे शिक्षक ठरवणार. आणि शिक्षक कोणत्या निकषावर ठरवणार? त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय काय होता त्याच व्होकेशनचं त्यांनी ट्रेनिंग घ्यायचं. म्हणजे चातुर्वर्ण्य धोरणामधून आणला. कुंभाराचा पोरगा असेल तर मडकीच भाजायची, चर्मकाराचा पोरगा असेल तर चपलाच शिवायला शिकायचं. धोरणामधून चातुर्वर्ण आणला. हे 732 पानं वाचण्याचे आपण कष्ट घेत नाही, त्याचा हे भामटे गैरफायदा घेतात सत्तेत बसून. 2030 नंतर या देशामध्ये एकही कॉलेज, म्हणजे या देशातलं प्रत्येक कॉलेज हे एकतर प्रायव्हेट असेल किंवा ऑटोनॉमस असेल, एडेड नाही. त्यामुळे ते फी स्ट्रक्चर जे असेल ते गरिबांना परवडणार नाही. ते आपोआप शिक्षणापासून दूर जातील. त्याच्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची किंवा आरक्षण रद्द करणं वगैरेची गरजच नाही. आपोआप शिक्षणापासून दूर. आज ऑलरेडी शिक्षण असं झालेलं आहे की मध्यमवर्गीयांना सुद्धा परवडत नाही. मी इयत्ता 4थी ते 12वी रस्त्यावर पेपर विकले आणि मी खरोखर अनेक अर्थांनी स्वतःला भाग्यवान मानतो की मी शांताबाई दाणींकडे पेपर टाकायचो, रमाबाई आंबेडकर वसतिगृहामध्ये
इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा पेपर टाकायला गेलो, त्यांनी आतमध्ये बोलवलं, आत ये रे म्हणे. म्हटलं काय, कुठली महत्वाची बातमी आहे? म्हटलं नाही माहिती. म्हणे का, तुला फुकट वाचायला मिळतो तरी वाचत नाहीस? समोर बस. मला बसवलं समोर, वाच म्हणे पेपर, बातमी. मी बातमी वाचली. मग मला म्हणे मनोहर जोशी मुंबईचे महापौर झाले. ही आयुष्यातली पहिली वाचलेली बातमी. महापौर म्हणजे माहितीये का? म्हटलं नाही. महापालिका म्हणजे माहितीये का? नाही. मग चौथीतल्या पोराला कळेल अशा भाषेमध्ये त्यांनी मला समजावून सांगितलं आणि जाताना एक लिमलेटची गोळी दिली. आणि ते आकर्षण बनलं की लिमलेटची गोळी या देतात, बाकी सगळ्या ठिकाणी हाडतोड व्हायची. या आपल्याला लिमलेटची गोळी देतात, इतकं प्रेमाने बोलतात, बसवतात समोर. मग रोज यांच्याकडे मीच जाणार, दुसऱ्या कोणी जायचं नाही. असं करून ते सुरू झालं. इयत्ता 4थी ते 12वी रोज माझी शिकवणी घेतल्यासारखी शिकवणी घ्यायच्या. ही जी शाळा बाह्य संस्कार केंद्र होती, ही संस्कार केंद्रच बंद पडली. वामनदादा कर्डक त्यांच्या इथं पेपर द्यायला जायचो. त्यांच्या बाजूला एक शिंदे, मदन शिंदे म्हणून पॅन्थर होते. त्यांचा नातू आता नाशिकच्या भाजपच्या आमदार असलेल्या बाईला मम्मी म्हणतो. त्यानंतर तुला लाज नाही वाटत? बाबासाहेबांना बाप म्हणायचं आणि हिला मम्मी? अरे बाबासाहेबांचा चॉईस काय, हे काय? पण ही अवस्था झालेली आहे. आणि हा खरंच आपणही विचार करण्याचा गरज आहे की अनेक अर्थाने. मी नागपूरला आता आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने तिकडे गेलो होतो. भारतीय जनता पक्षाने करोडो रुपये दिले. सगळीकडे डिजिटल बोर्ड, 5-5 डीजे, 6-6 डीजे, करोडो रुपयाचा खर्च. एका ठिकाणी मगाशी आपण बोलत असताना मी सांगितलं, बाबासाहेब असं खुर्चीवरती बसलेले, एआयनी बनवलेला फोटो, आणि त्याच्या खालती लिहिलं होतं डॉन. मी तिथं त्याला थांबवायला लावली गाडी. मी खाली उतरून त्यांना म्हटलं, शरम वाटते का काही? अरे कोणाच्या फोटो मागे पुढे तुम्ही काय लिहिताय? आणि त्या नागपूरच्या कार्यक्रमात पण आम्ही पहिल्यांदा प्रास्ताविकेचं वाचन केलं. मग ते वाचन केल्यानंतर माझं नाव पुकारलं. तेव्हा मी विचारलं की आता आपण ही जी उद्देशिका वाचली, ही उद्देशिका किती ओळींची आहे? मी तुम्हालाही विचारतो, ही उद्देशिका आपली संविधानाची ही किती ओळींची उद्देशिका आहे? मग मी त्यांना म्हटलं की या उद्देशिकेमध्ये एकच पूर्णविराम आहे. या देशाचा आत्मा ज्या माणसांनी एका ओळीमध्ये बांधला, एका ओळीमध्ये कोट्यावधीची लोकसंख्या असलेल्या देशाचा आत्मा ज्यांनी बांधला, ज्या पद्धतीने हा देश चालायला हवा तो त्यावेळेला 36 कोटीचा होता. तो कितीही कोटीचा झाला तरी त्या कितीही कोटीचा झालेल्या देशाचा आत्मा या एकाच वाक्यात पुरेसा आहे. हे ज्या माणसाला कळत होतं तो केवढा महान असेल, याची वेगळं काही गरज आहे का काही बोलण्याची? आजही ती उद्देशिका आपल्याला आणि आपल्या नंतरच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल. आणि परफेक्ट आहे, प्रिसाइज आहे, शार्प आहे. त्याच्या पलीकडे जाण्याची काहीही गरज नाहीये. हे एका ओळीत जो माणूस बांधू शकत होता, ते कर्तृत्व, ती बुद्धिमत्ता हजारो कोटी डोकी फोडली तरी अशी बुद्धी निर्माण होऊ शकणार नाही. इतका बुद्धिमान माणूस, आणि त्याचे आपण वारसदार म्हणतो, त्याला आपण बाप म्हणतो, आणि त्याच्या फोटो समोर आपण डॉन लिहितो. सुदैवाची गोष्ट अशी की ते सांगितल्यावर त्यांनी तो बोर्ड काढला. तो बोर्ड काढला आणि मग मला दिलासा वाटला की आशा आहे जिवंत. करोडो रुपये देऊन चुकीच्या दिशेला ढकलण्याचा जरी कोणी प्रयत्न केला, तरी थोडासा दिवा जरी दाखवला तरी त्यांच्या डोक्यात हवा तो प्रकाश पडतो आणि ताबडतोब थांबतात. हे घडलं आणि म्हणून मी म्हटलो की मला त्याचा अतिशय आनंद झाला.